हॅलो फ्रेंड्स, ॲडसॉप्शन अँड कोलॉइड्समध्ये आपण कोलॉइड्स चालू केलं आहे मागच्या वेळेस. त्याच्यामध्ये आपण कोलॉइड्स म्हणजे काय हे पाहिलं. कोलॉइडमध्ये दोन घटक असतात, ॲडसॉप फेस आणि ॲडसॉप्शन मीडियम. हे पाहिलं आपण. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड हे आपण टेबलच्या सहाय्याने पाहिलं होतं. त्याच्यामध्ये जेल, सोल, एरोसोल असे वेगळे आपण त्याचे डेफिनेशन आणि एक्झाम्पल पाहिलं होतं. आता ह्या कोलॉइडचा सेकंड पार्ट आज आपण चालू करणार आहोत. कोलॉइडचं अजून एक प्रकारे क्लासिफिकेशन होतं. कोलॉइड्स आर क्लासिफाईड ॲज लायोफिलिक कोलॉइड्स अँड लायोफोबिक कोलॉइड्स. 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकेल किंवा 1 मार्काचे डेफिनेशन येऊ शकेल. लायोफिलिक आणि लायोफोबिक. ह्याच्यामध्ये फिलिक या शब्दाचा अर्थ आहे अट्रॅक्शन आणि फोबिक या शब्दाचा अर्थ आहे डिस्ट्रॅक्शन किंवा फोबिक म्हणजे ॲक्च्युली फिअर. फिलिक म्हणजे एकाबद्दल अट्रॅक्शन किंवा ॲफिनिटी. तर लायोफिलिक आणि लायोफोबिक या कोलॉइडचं डेफिनेशन अशी आहे: द सोल इन विच देअर इज स्ट्रॉंग ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स्ड फेस अँड डिस्पर्शन मीडियम आर कॉल्ड लायोफिलिक कोलॉइड्स. फॉर एक्झाम्पल, या मिल्कमध्ये वगैरे जर तुम्ही बघितलात किंवा बरेचसे औषध असे असतात की त्याच्यामध्ये देअर इज अट्रॅक्शन, स्ट्रॉंग ॲफिनिटी म्हणजे स्ट्रॉंग अट्रॅक्शन बिटवीन डिस्पर्स फेस अँड डिस्पर्शन मीडियम. ह्याचा आणखी एक महत्त्वाचा घटक असा आहे की लायोफिलिक कोलॉइड समजा तुम्ही इव्हॅपरेट केलात किंवा लायोफिलिक कोलॉइडमधला डिस्पर्शन मीडियम तुम्ही काढून टाकलात तर सॉलिड डिस्पर्स फेस तुम्हाला मिळेल. या डिस्पर्स फेजमध्ये परत जर तुम्ही डिस्पर्शन मीडियम ओतलात, त्यामध्ये परत लिक्विड ओतलात, तर परत हा कोलॉइड पूर्वीसारखा तयार होतो. म्हणजे हा रिव्हर्सिबल आहे. तुम्ही त्यातलं डिस्पर्शन मीडियम काढून टाकू शकता आणि परत डिस्पर्शन मीडियम टाकल्यानंतर परत त्याचं कोलॉइड तयार होऊ शकतं. ह्याच्या उलटं लायोफोबिक आहे. द सोल देअर इज व्हेरी लिटिल ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेस अँड डिस्पर्शन मीडियम. यांच्यामध्ये खूप कमी अट्रॅक्शन असतं आणि त्यामुळे लायोफोबिक कोलॉइडमधलं जर डिस्पर्शन मीडियम तुम्ही काढून टाकलात तर तुम्हाला डिस्पर्स फेस मिळेल. परंतु या डिस्पर्स्ड फेसमध्ये परत एकदा डिस्पर्शन मीडियम जर टाकलात तर परत त्याचं कोलॉइड तयार होणार नाही, परत चांगलं सोल्युशन तयार होणार नाही. म्हणजे हा इरिव्हर्सिबल आहे. लायोफिलिक जो आहे तो रिव्हर्सिबल आहे. म्हणजे कोलॉइडल सिस्टीम ब्रेक केल्यानंतर परत फॉर्म होऊ शकतं लायोफिलिक कोलॉइडमध्ये. पण तो लायोफोबिकमध्ये एकदा जर डिस्पर्शन मीडियम तुम्ही काढून टाकलात तर परत ह्याच्यामधून कोलॉइडल सोल्युशन तयार होत नाही. मिल्क पावडर तुम्ही बघितलं असाल. मिल्क पावडरमध्ये जर तुम्ही पाणी टाकलात तर परत दुधासारखं सोल्युशन तयार होतं. म्हणजे हा लायोफिलिक कोलॉइड झाला. परंतु बरेचसे असे औषध असतात, फॉर एक्झाम्पल गम, एकदा वाळून गेलं परत पाणी टाकल्यानंतर त्याचं पूर्वीसारखं गम तयार होत नाही. बिकॉज देअर इज अ व्हेरी लेस अट्रॅक्शन, लिटिल ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेस अँड द डिस्पर्शन मीडियम. तर हा पहिला टाईपचा क्लासिफिकेशन पाहिलं आपण, लायोफिलिक कोलॉइड्स अँड लायोफोबिक कोलॉइड्स. आता परीक्षेमध्ये समजा जर डिस्टिंग्विश बिटवीन लायोफिलिक अँड लायोफोबिक कोलॉइड असं जर आलं तर त्याचा आन्सर काय असेल बघा. लायोफिलिकमध्ये फाउंड इझिली बाय डायरेक्ट मिक्सिंग. ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असल्यामुळं नुसतं दोघांना एकत्र मिक्स केलं की लायोफिलिक कोलॉइड इझिली तयार होतं. परंतु लायोफोबिकमध्ये अट्रॅक्शन नसल्यामुळं काही वेगवेगळ्या मेथडने हे तयार करावं लागतं. काही इन्स्ट्रुमेंट वापरून ह्यांचं सोल्युशन तयार करता येतं. लायोफिलिक कोलॉइड्स इज अ रिव्हर्सिबल सोल्युशन. लायोफोबिक इज अ इरिव्हर्सिबल सोल्युशन. थर्ड आहे, द पार्टिकल्स आर नॉट इझिली विजिबल इवन अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप. लायोफिलिक कोलॉइड्समधले जे पार्टिकल आहेत यांच्यामध्ये डिस्पर्स फेस आणि डिस्पर्शन मीडियममध्ये अट्रॅक्शन असल्यामुळं हे इझिली डिस्पर्शन मीडियममध्ये मिक्स झालेलं असतात. त्यामुळं दे आर नॉट इझिली विजिबल इव्हन अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप. परंतु लायोफोबिकमध्ये अट्रॅक्शन नसल्यामुळं किंवा कमी अट्रॅक्शन असल्यामुळं द पार्टिकल्स आर इझिली डिटेक्टेड अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप.
लायोफिलिकमध्ये चौथा पॉईंट आहे, दे आर सेल्फ स्टॅबिलाइज, म्हणजे स्वतःहून स्टॅबिलाइज होतात, स्टेबल होतात. आणि म्हणून त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असल्यामुळं त्याचं डिस्पर्शन मिडियम तुम्ही काढून जरी टाकलात तरी परत ज्यावेळेस डिस्पर्शन मिडियम टाकला ते लगेच ते स्टेबल तुम्हाला सोल्युशन मिळतं. परंतु लायोफिलिक कोलाइड्स आर अनस्टेबल अँड म्हणून त्याला स्टॅबिलाइज करण्यासाठी काही स्टॅबिलायझरचे कण टाकावं लागतात. ते असं काही स्टॅबिलायझर किंवा बफर सोल्युशन त्यामध्ये टाकावं लागतं. ॲडिशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस प्रेसिपिटेशन ऑर कोॲग्युलेशन. जर एखाद्या लायोफिलिक कोलाइडमध्ये जर तुम्ही इलेक्ट्रोलाइट टाकलात, फॉर एक्झाम्पल दुधात मीठ टाकलात, तर कोॲग्युलेशन होतं, म्हणजे दूध फुटतं आपण म्हणतो, त्याचे फॅट सेपरेट होतं, म्हणजे डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम ह्याच्यामधून दोन्ही सेपरेट होतात. पण तो लायोफोबिकला जर तुम्हाला प्रेसिपिटेशन किंवा कोॲग्युलेशन करायचं असेल तर व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस प्रेसिपिटेशन ऑर कोॲग्युलेशन. थोडं जरी टाकलं तरी प्रेसिपिटेशन किंवा कोॲग्युलेशन होतं. परंतु लायोफिलिक कोलाइडला जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोलाइट टाकावं लागतं, म्हणजे सॉल्ट टाकावं लागतं. विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स्ड फेस इज मच हायर दॅन द डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्स फेसची विस्कॉसिटी जी आहे ती डिस्पर्शन मीडियमपेक्षा खूप जास्त आहे. परंतु लायोफोबिकमध्ये डिस्पर्स फेस आणि डिस्पर्शन मीडियम या दोघांची विस्कॉसिटी जवळपास सेम आहे. विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेस इज नियरली सेम ॲज द डिस्पर्शन मीडियम. आणि शेवटचा पॉईंट आहे, सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स फेस इज लोअर दॅन डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्स फेसचं सरफेस टेन्शन हे डिस्पर्शन मीडियमपेक्षा कमी असल्यामुळे हे इझिली डिस्पर्शन मीडियममध्ये मिक्स होतात. परंतु इथं मात्र सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स फेस इज नियरली सेम ॲज डिस्पर्शन मीडियम. दोघांचं सरफेस टेन्शन सेम असल्यामुळं दोन्ही एकमेकांमध्ये लवकर मिक्स होत नाहीत, त्यामुळं त्यांच्यामध्ये ॲफिनिटी तयार होत नाही, म्हणजे अट्रॅक्शन जास्त प्रमाणात नसतं. तर परीक्षेमध्ये जर हा 2 मार्काला क्वेश्चन आला तर कुठलेही 4 जे सोपे वाटतील असे 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे. 3 मार्काला जर क्वेश्चन आला तर 6 पॉईंट तुम्हाला लिहायचे. म्हणजेच प्रत्येक एका डिस्टिंग्विशिंग पॉईंटला अर्धा मार्क, 2 डिस्टिंग्विशिंग पॉईंट लिहिला तर 1 मार्क, 4 डिस्टिंग्विशिंग पॉईंट लिहिला तर 2 मार्क आणि 6 डिस्टिंग्विशिंग पॉईंट लिहिला तर 3 मार्क तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीने कोलाइडचं आपण पहिलं क्लासिफिकेशन काल बघितलं होतं, एरोसोल, जेल, सोल वगैरे पण आणि एक्झाम्पल. कोलाइड्सचं हा दुसऱ्या टाईपचं क्लासिफिकेशन आपण आज बघितलं. त्याच्यामध्ये कोलाइड्स आर क्लासिफाईड ॲज अ लायोफिलिक अँड लायोफोबिक कोलाइड्स. या दोघांचे डेफिनेशन आणि दोघांचं डिस्टिंग्विशिंग आपण आता पाहिलेलं आहे. यानंतर काही कोलाइड्सचे महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपण बघूयात. एक्झाम्पल्स ऑफ कोलाइड. सम एक्झाम्पल्स ऑफ फिनॉमिनॉन ऑब्झर्वड इन आवर डेली लाईफ which are understood in terms of colloids are as follows. ब्ल्यू कलर ऑफ द स्काय. आपल्याला नेहमी आकाशाकडे बघितलं तर निळा कलर काय आहे दिसतो. स्काय अपियर्स ब्ल्यू टू अस बिकॉज मायन्यूट डस्ट पार्टिकल along with minute water droplet dispersed in air and it scattered blue light which reaches our eyes. तर हवे हा निळा कलर का दिसतो, कारण हवेमध्ये मॉइश्चर आहेत आणि या मॉइश्चरमध्ये काही डस्ट पार्टिकलसुद्धा आहेत. दोघांचं मिक्सचर होऊन तुम्हाला हे सगळ्या मॉइश्चरमध्ये डस्ट पार्टिकल जे डिस्पर्स झालेत त्याच्यामुळं तुम्हाला जो आकाशाचा कलर जो आहे तो निळा दिसतो. किंवा तुमच्या शरीरामधलं दुसरं एक्झाम्पल ब्लड. इट इज द कोलायड्रल डिस्पर्शन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन्स अँड अँटीबॉडीज इन वॉटर. At the same time, blood is also suspension of blood cell and platelets in water. म्हणजे जे ब्लड आहे तो प्लाझ्मा आणि अँटीबॉडीजनी बनलेला आहे, किंवा प्लाझ्मा आणि त्यामध्ये RBC, WBC आहेत. तर हा सुद्धा एक कोलायडल सोल्युशनच आहे. जो सॉईल आहे, जमिनीतली माती, हा सुद्धा एक कोलायडल मिक्सचरच आहे. फर्टाईल सॉईल्स आर कोलायडल इन नेचर where humus act as protective collide. जमीन जे आहे ते हवेतलं मॉइश्चर ॲब्सॉर्ब करत असते. त्यानंतर नरिशिंग मटेरियल्स ड्यू टू इट्स कोलायडल नेचर. कोलायड असल्यामुळं हवेतलं मॉइश्चर किंवा
जे त्याला उपयोगी असे घटक आहेत हे जमीन ॲब्सॉर्ब करत असते. त्यामुळं सॉईल हा सुद्धा एक कोलॉइडल मिक्सचरच आहे. चौथा आहे फॉग, मिस्ट आणि रेन. मिस्ट इज कॉज्ड बाय स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर डिस्पर्स्ड इन एअर. धुका असं म्हणतो आपण. फॉग इज फॉर्म्ड वेन देर इज अ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन ग्राउंड अँड एअर. हवेतलं आणि जमिनीवरचं टेम्परेचरचं डिफरन्स झालं टेम्परेचरमध्ये तर तिथं फॉग पडतं, म्हणजे धुका पडतं असं म्हणतो आपण. अ लार्ज पोर्शन ऑफ एअर कंटेनिंग डस्ट पार्टिकल गेट्स कूल्ड बिलो इट्स ड्यू पॉइंट. द मॉइश्चर फ्रॉम द एअर कंडेन्स ऑन द सरफेस ऑफ दिस पार्टिकल. त्याच्यावर डस्ट पार्टिकल जे आहेत ते थंड झाल्यावर त्याच्यावर जे मॉइश्चर आहे, हवेतले जे मॉइश्चर आहे ते त्या डस्ट पार्टिकलवर जमा होतं आणि त्यामुळं या ठिकाणी सुद्धा हे जे पार्टिकल्स आहेत, डस्ट पार्टिकल, हे हवेबरोबर तरंगतात आणि तिथंसुद्धा एक कोलॉइडल सोल्युशन तयार होतं. म्हणजे तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये फॉग असेल, मिस्ट असेल, रेन असेल, तुमच्या शरीरामधलं रक्त असेल किंवा आकाशातला निळा कलर असेल, हे सर्व कोलॉइड्सचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर या आजच्या पार्टमध्ये आपण शेवटचा पार्ट एक बघणार आहोत. व्हॉट आर द जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलॉइडल सिस्टम्स. जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलॉइडल सिस्टम्स आर ॲज फॉलोज. कोलॉइडल सिस्टम इज अ हेट्रोजिनियस अँड कन्सिस्ट ऑफ टू फेज. डिस्पर्स फेस अँड डिस्पर्शन मीडियम आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहोत. कोलॉइडल सिस्टीममध्ये दोन घटक असतात, डिस्पर्स फेस आणि डिस्पर्शन मीडियम, आणि म्हणून त्याला हेट्रोजेनियस सिस्टीम असं म्हणलं जातं. दोन वेगळे घटक ह्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. जेव्हा एखादं सिस्टीममध्ये एकच फेज असेल त्याला होमोजिनियस असं म्हणलं जातं, पण तो कोलॉइडल सिस्टीम हा हेट्रोजेनियस आहे. सेकंड पॉईंट आहे, द डिस्पर्स फेस पार्टिकल्स पास स्लोली थ्रू पर्चमेंट पेपर और ॲनिमल मेम्ब्रेन. पर्चमेंट पेपर किंवा ॲनिमल मेम्ब्रेन किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिस तुम्ही बघितलं असेल, आरो मेम्ब्रेन असं म्हणलं जातं. या मेम्ब्रेनमधून डिस्पर्स फेसचे पार्टिकल फार स्लोली पास होतात. म्हणजे हे एक हाय क्वालिटीचे फिल्टर पेपर आहेत, पर्चमेंट पेपर आणि ॲनिमल मेम्ब्रेन. या मेम्ब्रेनमधून डिस्पर्स फेसचे पार्टिकल फार स्लोली पास होऊ शकतात किंवा अडूनच राहतात तिथं. परंतु ह्याच कोलॉइडल सिस्टीमला जर तुम्ही ऑर्डिनरी फिल्टर पेपरमधून पास केलात किंवा घरामध्ये एका कपड्यामधून गाळून घेतलात तर हे डिस्पर्स फेसचे पार्टिकल या कपड्यामधून किंवा ऑर्डिनरी फिल्टर पेपरमधून इझिली पास होतात, कारण ह्यांची साईज कमी असते. का आपण बघितलं आहे, साईज 2 नॅनोमीटर टू 500 नॅनोमीटर इतके असते, जे ऑर्डिनरी फिल्टर पेपरमधून इझिली पास होऊ शकतं. परंतु जर तुम्हाला ह्याला पास होऊ द्यायचं नसेल तर त्याला हाय क्वालिटीचं फिल्टर पेपर म्हणजे पर्चमेंट पेपर किंवा ॲनिमल मेम्ब्रेन वापरावं लागतं. आणि तिसरी एक महत्त्वाची आता प्रॉपर्टी आहे, कोलॉइडल सिस्टीम एक्झिबिट ऑप्टिकल प्रॉपर्टी like Tyndall effect, kinetic property like Brownian motion, electric property like electrophoresis. तर कोलॉइडल सिस्टीमचे 3 महत्त्वाचे प्रॉपर्टी आहेत. ऑप्टिकल प्रॉपर्टीमध्ये टिंडाल इफेक्ट, कायनेटिक प्रॉपर्टीमध्ये ब्राउनियन मोशन आणि इलेक्ट्रिक प्रॉपर्टीमध्ये इलेक्ट्रोफोरेसिस. हे 3 प्रॉपर्टीज आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आता आपण जनरल प्रॉपर्टीज बघितलं, पुढच्या वेळेस आपण ऑप्टिकल प्रॉपर्टी बघूयात, त्यानंतर कायनेटिक प्रॉपर्टी पाहणार आहोत आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीसुद्धा पाहणार आहोत या चॅप्टरमध्ये. म्हणजे अजून एक 2 किंवा 2 लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर संपेल. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता.